भगवान श्री ज्ञानेश्वर माऊली, आपले सिद्ध सद्गुरू परंपरा, सिद्ध सद्गुरू सर, सर्व साधक श्रोते, माझ्या समोर असलेले आणि आणखी ऑनलाईन ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्या सर्वांना आत्मवंदन. आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आपल्या या ज्ञानेश्वरीच्या व्यासपीठावरून आपण या महामानवाला वंदन करूया आणि आपल्या आजच्या भागाकडे आपण वळू. गेल्या वेळी मी प्रवासात असल्यामुळे शीतलनी ज्ञानेश्वरी घेतली की 171 होईपर्यंत ते पण झालेला आहे. तरी सगळ्यांच्या माहितीसाठी किंवा पुन्हा लिंक लागावी म्हणून 169, 170, 171 या 3 ओव्या मी पुन्हा एकदा वाचून घेते. कारण संदर्भ विषय कुठला चाललाय, ओवी कुठली आहे आणि त्याचा संदर्भ काय हे लक्षात येण्यासाठी ते आवश्यक वाटतं. किंबहुना ऐसे समजतं जे हे मानुष्य धर्म प्राकृत दुसऱ्याची तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे. फार काय सांगावे अशा प्रकारचे हे हीन मनुष्याच्या रक्तरंगी परमाणूचे धर्म, त्यालाच मी आत्मा परमात्मा असे नाव देतात. म्हणजे तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी तसे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. सगळे माणसाच्या ठिकाणी जे धर्म आहेत रक्तरंगी परमाणूंचे, त्यालाच मी आत्मा परमात्मा असे नाव देतात. आणि असे या लोकांचे विपरीत असे ज्ञान असते. जेव्हा आकार एक पुढा देखती तेव्हा हा देव येणे भावे भजती, मग तोच बिघडली टाकीती नाही म्हणून. हे लोक जेव्हा दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात तेव्हा हा देवच आहे या भावाने बहिर्मुख भजतात. मग तोच देव कुठल्यावर तेथे देव नाही असे म्हणून टाकून देतात. माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे, म्हणून ज्ञानाचे ते अंधारे ज्ञाना शिकले. अशा या अनेक प्रकारांनी अर्थ बाप्पासाहेबांनी जे दिलेला आहे तो वाचल्यानंतर त्या उभीमध्ये काय म्हणायचंय माऊलींना हे सहजपणाने लक्षात येते. म्हणून हा भाग मी फक्त अर्थ वाचून पुढे सरकते. माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसे आकारे, म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञाना शिकले. अशा या अनेक प्रकारांनी मनुष्यासारख्या आकारावरून मला ते मूढ लोक ओळखतात. म्हणून त्यांचे ते रक्तरंगाने पोचलेल्या मनबुद्धीतील विपरीत ज्ञान शुद्ध ज्ञानाला अव्यय आत्म्याला झाकून टाकते, झाकण करते. मनुष्याच्या आकारावरून हे लोक मला ओळखतात आणि त्यांचं हे विपरीत ज्ञान जे ते शुद्ध ज्ञानाला म्हणजे अव्यय आत्म्याला झाकून टाकतात. 12वा श्लोक, अध्याय 9, श्लोक 12. मोघाशा मोघ कर्माणु मोघ ज्ञाना विचेतसः, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः, राक्षसी मासुरीं चैव प्रकृती मोहिनीं त्रिश्रिताः, राक्षसी मासुरी चैव प्रकृती मोहिनीं श्रिताः. त्याचा भावार्थ बाप्पासाहेबांनी असं दिलाय, अशा मूढांच्या सर्व आशा व्यर्थ होतात, त्यांची सर्व कर्मे व्यर्थ होतात, त्यांचे शिकले भोगलेले शास्त्रज्ञान निष्फळ होते, रक्तरंगी बुद्धीमुळे ते अविचारी होतात आणि ते राक्षसांच्या व असुरांच्या मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. समगीत. मूढ आशेत गुंतती, त्यांची कर्मे ज्ञाने व्यर्थ होती, त्यांची संपत्ती आसुरी योनी घेती मोहकारी. आता योनी घेती मोहकारी ह्याच्यामध्ये कथा आठवली सहज. एक कथा येते. मग पुन्हा श्लोकाकडे आणि आपल्या ओवीकडे वळायचे. प्रकृतीचा मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय कसा होतो. एकदा स्वर्ग लोकामध्ये 8 वसू आपल्याला माहिती आहेत. 8 वसू हे चाललेले असतात त्यांच्या पत्नीचे समवेत. देवतांच्या अंश आहेत वसू, देवताच मानले जातात. 8 वसू चाललेले असतात आणि वशिष्ठ मुनींकडे नंदिनी नावाची एक गाय असते.
अतिशय दैवी गुणसंपन्न अशी गाय नंदिनी ही होती. तिथून जात असताना प्रभास म्हणून जो त्यांचा सर्वात मुख्य वसू होता, त्याच्या पत्नीला असं वाटलं की ही गाय आपल्याला मिळावी, ही गाय आपल्याकडे असावी. आणि मग तिच्या ह्याच्यामध्ये येऊन, ज्याला आपण झाशामध्ये म्हणू शकतो, येऊन त्या सर्व सातही वसूंबरोबर त्याने विचार विनिमय केला प्रभासने आणि ती गाय चोरली. वशिष्ठांना जेव्हा हे कळालं, तेव्हा वशिष्ठांनी त्या आठही वसूंना शाप दिला. त्यांनी त्यांना असं सांगितलं की मानवी बुद्धीप्रमाणे ही कर्म तुम्ही केलेले, म्हणजे जशी मानवाची बुद्धी चालते त्याप्रमाणे हे कर्म केले, म्हणून तुम्ही आता मानवी जन्मामध्ये जाल आणि मानवी जन्मामध्ये जे जे काही भोग आहेत सगळे दुःखाचे, म्हणजे बालपण आहे, तरुणपण आहे, जे काही वय झाल्यानंतर जे आहे, ते सगळे भोग तुम्हाला, ते सगळे त्रास तुम्हाला होतील आणि तुम्ही मानवी प्रकृतीमध्ये जाल. असा शाप मिळाल्यानंतर ते सगळे गंगेकडे गेले आणि गंगेला त्यांनी विनंती केली की गंगामाई, तू पण आमच्या बरोबर चल आणि जेव्हा आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ तेव्हा आम्हाला तू म्हणजे आमचा त्याच क्षणी तू हे कर, उद्धार कर किंवा नाश केल्याने उद्धार होईल असा, कारण मानवी देहामध्ये पुन्हा येणार होते. मग गंगा ही पृथ्वी तलावरती आली आणि महाराजा शंतनू आपल्याला माहिती आहे, म्हणजे कौरव पांडवांचे पूर्वज महाराजा शंतनू. तर महाराजा शंतनूंशी गंगेचा विवाह झाला. पण गंगेने त्यांना गंगा अतिशय सुंदर होती, शंतनू तिच्या प्रेमात पडले आणि तो विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर तिने मात्र एक अट घातली होती की मी जे काय करेन त्याला तुम्ही टोकायचं नाही, मला विचारायचं नाही की मी हे का करते. ज्या क्षणी तुम्ही विचाराल त्या क्षणी मी तुम्हाला सोडून निघून जाईल. काही काळानंतर पहिला पुत्र जन्माला आला. गंगेने तो पुत्र घेतला आणि नदी किनारी जाऊन नदीमध्ये तो वाहवला. ओळीने शंतनूला इतकं प्रचंड दुःख होत होतं की पुत्र जन्माला येतोय आणि ही प्रत्येक पुत्राला असे 7 पुत्रांना तिने नदीमध्ये वाहून दिलं जन्माला आल्याबरोबर. आणि मग 8वा पुत्र जन्माला आला. 8व्या पुत्राच्या वेळी शंतनू महाराजांना त्यांना राहावलं नाही आणि त्यांनी थांब म्हणून हाक मारली तिला. थांब म्हणून हाक मारल्याबरोबर गंगा अदृश्य झाली आणि तो 8वा पुत्र जो राहिला तो भीष्म पितामह. सगळ्यांना ती कथा, बाकी पुढच्या कथा सगळ्यांना माहिती आहेत. आणि मग त्यांना ह्या योनीमध्ये जे सगळं मानवी प्रकृतीमध्ये आल्यानंतर जे जे सगळं उपभोगावं लागतं किंवा जे जे सगळं भोगावं लागतं ते सगळं त्यांना भोगावं लागलं आणि पुढे जे काय महाभारती युद्ध, जे काही कौरव पांडवांचं आहे ते सगळं आपल्याला. म्हणून इथे मला हे मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. योनी घेती मोहकारी, शापानी का असेना पण ह्या मोह पडणाऱ्या योनीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि पुढे हा सगळा इतिहास घडला. या लागी जन्मले ते मोह, जैसे वर्षीय विनवे, का मृगजळाचे तरंग दुरुनीची पहावे. याकरता ते मूढ जन्माला आले व त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले. ज्याप्रमाणे पावसाळ्या वाचून आलेले ढग अथवा मृगजळावरील तरंग दुरूनच पाहण्यास चांगले असतात. याकरिता ते मूढ जन्माला आले. कशा करता जन्माला आले? त्यांच्या सर्व ते आशेमध्ये गुंततात आणि त्यांचं सगळं कर्म असेल, त्यांचं ज्ञान असेल, ते सगळं व्यर्थ होतं. पण जन्माला ते असुरांच्या आणि राक्षसांच्या व असुरांच्या मोह पाडणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेला असतो. त्यांचे शिकलेले घोकलेले शास्त्रज्ञानही निष्फळ होते असं मौली सांगतायत. आणि त्यांचं आयुष्य व्यर्थ कसं असतं? पावसाळ्या वाचून आलेले ढग अथवा मृगजळावरील तरंग दुरूनच पाहण्यास. जेव्हा आपण एखाद्या प्रवासाला जात असतो, प्रवासाला जात असताना आपल्याला दूरच्या अंतरावरती पाणी असं वाटतं. तुमचा रस्ता जो आहे, कुठलाही रस्ता असो, tar रोड असो, सिमेंट रोड असो किंवा कुठलाही रोड असो, दूर अंतरावरती विशेषतः दुपारच्या वेळी पाण्याचा भास होत असतो. पाण्याचा भास जेव्हा होतो तेव्हा तिथे पाणी असतं का? अर्थातच पाणी नसतं. पण भास जेव्हा होतो तेव्हा तिथे काहीतरी निश्चित असतं. म्हणजे ज्या गोष्टीचा भास होतो, जी गोष्ट भासमान आहे ती गोष्ट तर तिथे नक्कीच असते. आता ही एक गोष्ट जेव्हा आपण ह्यालाही थोडस माया ह्या शब्दामध्ये आपल्याला ह्या गोष्टीला घेता येईल.
जसं जी गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष दिसते पण ती प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. माया म्हणजे काय? काही विद्वानांनी, ओशोंनी असेल किंवा आणखी काही विद्वानांनी असेल, त्याची अशी व्याख्या केलेली आहे की जी गोष्ट तुम्हाला दिसते प्रत्यक्षात तिथे असते, काहीतरी तिथे अस्तित्वात असतं, पण जे जसं दिसतं ते तसं नसतं आणि त्याला माया म्हणतात. त्याला मृगजळाचं उदाहरण परफेक्ट आहे की मृगजळ जेव्हा दिसतं किंवा कुठलीही गोष्ट, आता इथून पुढे माऊलींची जी उदाहरणं येतील, जी गोष्ट तुम्हाला दिसते ती तिथे नसते, पण काहीतरी अस्तित्व असतं आणि म्हणून त्या काहीतरी अस्तित्वाला माया असं म्हटलं जातं. आणि भ्रमभास त्याच्यामुळे जो निर्माण होतो त्या भ्रमभासावरती हा सगळा खेळ आहे. म्हणून इथे वर्षीय पावसाळ्यातून आलेले ढग किंवा मृगजळावरील तरंग दुरून पाहण्यास चांगले असतात. त्या मृगजळाला त्याला मृगजळ का म्हणतात? कारण हरिण जे आहे ते मृगजळाच्या आशेने, म्हणजे मृगाला ते जळ भासतं आणि त्या जळाच्या आशेने ते धावत जातं, पण प्रत्यक्षात तिथे पाणी नसतं. किंवा पावसाळ्यात जे ढग असतात ते ढग भरून पाणी वाहत असतात, ते ढग पाणी वाहून घेऊन येतात आणि पाणी पडतं, पण पावसाळ्याशिवाय एरवी जेव्हा ढग येतात तेव्हा त्यातून पाणी पडतं का? म्हणून मौलीने इथे उदाहरण ज्याला असं दिलंय की हे लोक जे जन्माला येतात त्यांचं जीवन कसं व्यर्थ आहे की पावसाळ्यातून आलेले ढग किंवा मृगजळावरचे दुरून छान दिसणारे तरंग. आपल्याला आपण कल्पना अशी करू शकतो की जसे साधक आहेत, साधकांना हा मार्ग माहितीये, पण साधक नाहीयेत, अनेक लोक नाहीयेत. बुवा आता समजा पुण्यातलीच लोकसंख्या जर आपण कल्पना केली तर साधना मार्गात प्रत्यक्ष कुंडलिनी शक्ती जागृती नंतरच्या साधना मार्गात किती लोक असतात? काही परिवार असतील, काही जणांना तो मार्ग मिळालेला असेल, पण सगळे मिळून संख्या काही 100च्या घरात सुद्धा नसेल. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या मानाने बाकी लोकांचं आयुष्य आपल्याला छान दिसतं. साधकांच्या जीवनात कदाचित अडचणी येत असतील, कदाचित दुःख येत असेल, कदाचित आणखी काही त्रास असेल, पण ते एका मार्गाला लागलेलं जीवन आहे. पण त्याच्या शिवायचं जे जीवन आहे अतिशय सुंदर दिसतं, अतिशय सुंदर भासतं. तुम्हाला असं वाटेल अरे हे किती छान जीवन जगतायत. पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर ते मृगजळासारखे तरंग आहेत. कारण त्याच्यानंतर मिळणार काही आहे का? हे जीवन संपलं की पुन्हा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये पुढे सरकावं लागेल. अथवा कोल्हेरीचे असिवार ना तरी ओडंबरीचे. माऊलींचे शब्द खूप वेगळे आहेत, त्याचे अर्थ खाली पाहून घ्यायचे किंवा पुढचा अर्थ वाचल्यानंतरही लक्षात येतं. अथवा कोल्हेरीचे असिवार ना तरी ओडंबरीचे अलंकार, ही गंधर्व नगरीचे आवार आभासती. किंवा मातीचे केलेले घोडेस्वार अथवा जादूगाराने मांत्रिकाने केलेले अलंकार किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणाऱ्या नगराचे गावपूस, की ज्याप्रमाणे भासतात. कसे भासतात? हे सगळे मायावी भासतात, भासतात पण प्रत्यक्षात काही नसतं. आकाशात सुंदर ढगांची खूप छान रेखाचित्र उमटलेली असतात. अनेक वेळा संध्याकाळच्या वेळी इतके सुंदर ढग असतात, म्हणून त्याला म्हटले गंधर्व नगरीचं आवार. आकृतीमुळे दिसणाऱ्या नगरांचं गावपूस, म्हणजे जसे एखादं गाव बसलेलं असावं किंवा अतिशय सुंदर आकार त्याला. कधी कधी एखाद्याला गणपती दिसतो त्यात, कधी कधी एखाद्याला हत्ती दिसतो त्यात, कधी आणखी एखाद्याला घर दिसतं, कधी आणखी एखाद्याला एखादं गाव दिसेल, एखादी तटबंदी दिसेल, आणखी काही दिसेल. पण ढगांचे हे आकार क्षणिक असतात, काही क्षणानंतर ते बदलत जातात आणि त्यातलं प्रत्यक्ष जरी दिसलं, जे काही दिसतं त्याच्यामध्ये ते प्रत्यक्ष अस्तित्वात तिथे असत नाही. म्हणून तीही एक प्रकारे माया आहे. आणि प्रकृती, ज्याला प्रकृती म्हणतात माऊली, भगवान श्रीकृष्ण त्याला प्रकृती म्हणतात, ह्या प्रकृतीच्या आश्रयाला जे येतात त्या आश्रयाला आल्यानंतर जे जीवन जसं दिसतं, जसं भासतं तसं ते असत नाही. साबरी वाढिंगल्या सरळा, जरी फळ नाही आत, बरी फळ नाही आत पोकळा, की स्तन झाले गळा शेळी जैसे. सरळ वाढलेल्या कांड्या साबरीला वर फळ नाही आणि आत पोकळ आहे, गाभण आहे, किंवा शेळीच्या गळ्याला स्तन जसे व्यर्थ होतात. जे लोक ग्रामीण भागातले आहेत त्यांना माहिती, शेळीच्या गळ्याला एक स्तनासारखा आकार असतो, त्याचा उपयोग काहीच नसतो. म्हणजे प्रत्यक्षात त्याचा उपयोग खरोखरच काहीच नसतो. आणि इथे साबरी नावाच्या एका
वनस्पतीचं उदाहरण दिलेलं आहे माऊलीने. साबरी ही एक आपण ज्याला निवडुंगाच्या जातीमधलं एक वनस्पती म्हणू शकतो. केकताळ किंवा असंही म्हणतात गावाकडे त्याला. त्याला फळही येत नाही आणि त्याला गाभही नसतो. ते पोकळ असतं. मग इथे माऊली काय म्हणतात, साबरी वाढीन नल्या सरळा वरी फळ नाही आत पोकळा. हं? सरळ वाढलेल्या कांड्या साबरीला वर फळ नाही आणि आत पोकळ आहे. म्हणजे वाढलेलं दिसतंय ते, पण त्याला फळही येत नाही आणि पोकळ गाभाही नाही, फळही नाही, फुलही नाही, त्याच्या शेंगाही नाही, त्याचं काहीच. वाढलं तर उपयोग काय? प्रत्यक्षात उपयोग त्याचं काय? काहीच नाही. तैसे मूर्खांचे तया जियाले आणि धिक्कर्म तयांचे निपजले. जैसे सावरी फळ आले घेते नदीचे. पुन्हा सावरीचं उदाहरण आले. त्याप्रमाणे त्या मूर्खांचे आयुष्य व्यर्थ आहे. कोणत्या मूर्खांचं आयुष्य व्यर्थ आहे पहा इथे माऊलीनी आधीच्या ओव्यांमध्ये जे वर्णन आले की जे मला बहिर्मुखी मानून त्यांच्यासारखं मानून जे मला भसतात किंवा जे माझी पूजा करतात त्यांच्या सर्व रक्तरंगी गुणधर्म असतात ते माझ्यामध्येही आहे असं समजतात. म्हणजे मानवी आकारामध्ये मला कल्पना करतात, मानवी प्रकृतीमध्ये मला कल्पना करतात. एखादी मूर्ती फुटली तर तिच्यात देव नाही असं समजून टाकून देतात. म्हणजे त्या मूर्तीमध्येच मला कल्पना करतात, मूर्तीमध्येच मला बसतात पुजतात आणि स्वतःच्या रक्तरंगी मनोबुद्धीप्रमाणे आपल्याला राग आला तर देवालाही राग आला असं समजतं. म्हणजे एक सरळ उदाहरण जर द्यायचं जर असं असेल तर हे सर्व लोक मला त्यांच्याप्रमाणे कल्पना करतात आणि म्हणून त्यांचं जीवन इथे माऊलींनी जो श्लोक आपण घेतला त्या श्लोकामध्ये सरळ सांगितलंय की त्यांचं वेदशास्त्र ज्ञान असेल, त्यांची सगळी कर्म असतील ती सगळी निष्फळ होतात. म्हणजे त्याचा उपयोग काहीच होत नाही आणि त्या लोकांच्याच जीवनाचं वर्णन पुढे माऊली काय सगळ्या ओव्यांमध्ये करतायत की त्यांचं आयुष्य जे आहे किंवा त्यांचं जीवन जे आहे ते ही जी उदाहरणं सांगतायत की जसं साबरीसारखी वनस्पती आहे किंवा शेळीच्या गळ्याला स्तन आहे त्याचा उपयोग काहीच. त्यांची कर्मही सगळे व्यर्थ होतात, त्यांचं शास्त्रज्ञानही सगळं व्यर्थ होतं आणि त्यांचं असणं जिणंही सगळं व्यर्थ होतं. पण माणसाला असं वाटतं का की आपलं सगळं व्यर्थ आहे. कितीतरी लोक भेटतात, कितीतरी लोक आपल्याला अध्यात्म चर्चेसाठी उत्सुक असतात. किती जणांना असं वाटत असतं की आपल्याला सर्व वेदशास्त्र आपल्याला सर्व माहिती आहे. आदिशंकराचार्यांचं जर उदाहरण सांगायला अर्थात शंकराचार्यांचं सामर्थ्य फार मोठं होतं पण असं म्हटलं जातं की शंकराचार्य 12व्या वर्षी संन्यास घेऊन तर गेलेच. एकूण त्यांना 32 वर्षाचं फक्त आयुष्य मिळालं पण 12व्या वर्षानंतर संन्यास घेऊन गेल्यानंतर पुढच्या 20 वर्षात त्यांनी अनेक वेळा संपूर्ण भारत पायाखाली घातलेला आहे आणि संपूर्ण भारतात हिंदू धर्माची पताका त्यांनी फडकवत ठेवली. ते आदिशंकराचार्य आधीच मागच्या जन्माचं किती काय घेऊन आले असतील. वयाच्या दुसऱ्या वर्षी असं म्हणतात की त्यांना संस्कृत सगळं पाठांतर होतं. म्हणजे संस्कृत अतिशय उत्तम बोलत असत आणि वयाच्या 4थ्या वर्षी 4ही वेदशास्त्र पाठ होत. असं क्वचित एखादं उदाहरण असू शकतं पण आम्ही वेदशास्त्र संपन्न आहोत. आम्हाला धर्मामध्ये जे जे काही सांगितलंय ते सगळं माहितीये. धर्माचं जे जे काही आहे ते आम्हाला कळतं. आम्हाला नाही फक्त आम्हालाच कळतं आणि दुसऱ्या ज्या काही आहे म्हणजे आम्ही जे सांगतो तेच सर्व योग्य आहे. आम्ही जे सांगतो तसंच केलं पाहिजे अशा प्रकृतीचे अशा प्रवृत्तीचे अनेक लोक आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये फारसा आपण साधना मार्गात असल्यामुळे त्या ह्याच्याशी आपण थोडेसे अलिप्त राहतो ह्याच्यापासून. कारण शेवटी शब्दे विना संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे फळा आधी झोंगीजे प्रमेय असे असं जर मौलींनी सांगितलं शब्दे विना संवादिजे. इथं संवादासाठी सुद्धा जर गुरु शिष्यांच्या संवादासाठी सुद्धा जर शब्दांचं काम पडत नसेल तर शब्द कुठे येतात. कारण अनुभव ते गुरुगम्य आहेत. अनुभव हे शब्दांशिवाय येतात आणि तिथे शब्दांचं काम आहे. माऊली जेव्हा असं सांगतात शब्दे विन संवादिजे आणि त्याचा अनुभव आपण अनेक साधकांनी अनेक वेळा घेतलेला आहे की जे गुरूंना माहिती असतं की ह्या साधकाला आता ह्या क्षणी हे होतंय तोच अनुभव गुरु देत असतात. गुरु स्वतः देत असतात आणि तो साधक अनुभव घेत असतो. तिथे फक्त एकमेकांची नजरानजर झाली किंवा नजरानजर न होता सुद्धा
हा भाव लक्षात येतो की आता इथे काय घडतंय आणि काय घडत नाही. आणि हे जर असेल तर शब्दांचं काम फार अलीकडच्या पातळीवरचं आहे. खरं अध्यात्माकडे जर तुम्हाला वळायचंय, हा अतिंद्रिय अनुभव आहे. इथे कुठल्याच इंद्रियांचं काम नाहीये. अतिंद्रिय परिभोगी जे इंद्रिया इंद्रिय इंद्रिया करवी, अतिंद्रिय परिभोगी जे इंद्रिया करवी, असा जर हा शास्त्र मार्ग आहे तर इथे शब्दांची गरज नाही. आणि म्हणून माऊली आणि भगवंत पुन्हा पुन्हा सांगतायत की हे सर्व बहिर्मुखी जे मूर्तीमध्ये मला म्हणतात, मानवी आकारामध्ये मला म्हणतात, मानवी आकारामध्ये मला पाहतात आणि त्यांचे सर्व गुणदोष मला चिटकवतात, तर इथे हे सगळं बहिर्मुखी मार्ग आहे. इथे शब्दांचं काम नाही. म्हणून त्यांची सगळं कर्म त्याला त्याला ते उदाहरण असं देत आहे की जसं काही साबरी वाढिंगल्या सरळा वरी फळ नाही आता पोकळा कस्तन झाले गळा शेळी जैसे तैसे मूर्खांचे तयाजी आले आणि धिक्कर्म तयांचे निपजले. म्हणजे त्यांचं जीवन जे आहे मूर्ख, त्या मूर्ख असं माऊलींनी शब्द वापरलेला आहे, आपण नाही वापरत आहोत. माऊलींचा शब्द इथे आहे. त्या मूर्खांचं आयुष्य जे आहे ते व्यर्थ आहे. आणि जसं साबरीला नसलेलं फळ देता घेता येत नाही, म्हणजे साबरी फळ आले घेते नदीचे असं जेव्हा सांगतायत माऊली, आताच वरच्या ओळीतच साबरीचं उदाहरण आलं की साबरीला फळ येतच नाही. तर मग साबरीचं फळ तुम्ही दिलं काय घेतलं काय? जे फळ अस्तित्वातच नाही त्याला दिलं काय घेतलं काय? काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून हे जे सगळे मूर्ख, हा त्यांचा शब्द आहे, तर हे जे सगळे मूर्ख आहेत त्यांचं आयुष्य हॅलो. हं? हो हो, त्याच्यामुळे असं झालं ना. हॅलो हॅलो हॅलो, येत आहे? त्याला ऑनलाईनला आहे का आवाज व्यवस्थित? आहे आहे. हा, पण साबरीचं फळ जसं अस्तित्वातच नसतं, ते आलं काय घेतलं काय दिलं काय, जे फळ अस्तित्वातच नाही त्याला दिलं काय घेतलं काय, एकूण एक हिशोब सगळा शून्यच होतो. आणि म्हणून त्यांचं आयुष्य जे अशा मूर्खांचं आयुष्य ते शून्यवत आहे किंवा व्यर्थ आहे असं माऊली सांगतायत. धिक्कर्म त्यांच्या हातून घडलेले प्रत्येक कर्म व्यर्थ असल्यामुळे त्या कर्माला धिक्कार असतो. त्यांच्या हातून घडलेलं प्रत्येक कर्म, कर्म तुमचं केव्हा हे होईल हो? कर्म तुमचं जेव्हा आपण कर्म थिअरीचा अभ्यास केलेला आहे, 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचं कर्म संन्यास योग असं जेव्हा सांगितलेलं आहे, तर कर्माचा हिशोब जो आहे तो फार वेगळा आहे. आणि कर्म थिअरी जी आहे, माऊलींनी जी सांगितलेली कर्म थिअरी आहे, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, क्रियमान कर्म, जरी हे माहिती असेल की कर्माचा हिशोब हा असा असा असतो, पण ते करण्याच्या वैज्ञानिक रीती पद्धती जर माहिती नसतील, त्या कर्माच्या करण्याच्या वैज्ञानिक रीती पद्धती जर माहिती नसतील, तर ते प्रत्येक केलेलं कर्म हे व्यर्थ होतं. पुन्हा तुमच्या हिशोबाला ते लागतं, पुन्हा त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागेल आणि पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा फिरावं लागेल. आधीच संचित कर्माचे एवढे मोठे डोंगर अस्तित्वात असतात. अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत त्याच्या साठीची. आणि प्रारब्ध कर्म जे आहे, संचित कर्म हे अनेक जन्मात, म्हणजे जेव्हापासून तुम्ही अस्तित्वात आहात, 84 लक्ष योनी फिरत आलेला आहात, कुठलाही जन्म असो, कुठलाही देह असो, त्या त्या कर्मामध्ये केलेलं जे जे कर्म आहे ते कर्म जे आहे ते संचितामध्ये साठवलं जातं. त्यातला जो भाग या जन्मामध्ये थोडासा, ज्याला आपण सृजनशील होऊन जो ह्या जन्मामध्ये भोगायला येतो, ते प्रारब्ध कर्म. आणि ह्या जन्मामध्ये तुम्ही जे जे करता, प्रत्येक क्षणी जे केल्या जातं, त्या प्रत्येक क्षणाच्या कर्माला क्रियमान कर्म असं म्हटलं जातं. दिवसाच्या 24 तासात 26 मैल लांबीची क्रियमान कर्माची फिल्म तुमची तयार होत असते. आणि हे जर कर्माचा असा हिशोब असेल, इथे माऊली जेव्हा असं सांगतायत की त्यांचं प्रत्येक कर्म जर व्यर्थ आहे, ते अशा मूर्ख लोकांचं, जे मला मानवी आकारामध्ये भासतात, जे मला मानवी आकारामध्ये कल्पना करतात आणि स्वतःचे गुणदोष माझ्या अंगाला चिटकवतात, अशा लोकांचं
त्यांचं प्रत्येक शास्त्रज्ञानही व्यर्थ आहे, त्यांचं प्रत्येक कर्मही व्यर्थ आहे. त्यांच्या कर्माचा धिक्कार असो. धिक कर्म असं म्हटलेलं आहे. धिक्कर्म तयाचे निपजले, तैसे मूर्खांचे तयाजी आले आणि धिक्कर्म तयाचे निपजले. जर शास्त्रज्ञानाचा अभ्यास असेल, शास्त्र माहिती असेल, कदाचित कर्म कसं करायचं हेही माहिती असेल, पण कर्म करण्याच्या वैज्ञानिक रीती पद्धती, ज्याला आपण परवानगी मागणे अर्पण करण्याचा प्रयोग आहे, प्रत्येक कर्माची जर परवानगी घेतली आणि प्रत्येक कर्म जर त्या ईश्वराला अर्पण झालं तर ते त्याच्यामध्ये प्रत्येक कर्म हे त्याच्यामध्ये विलीन होऊन जातं आणि त्या कर्माचा कर्ता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखी ही गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या कर्माची तुम्ही ईश्वराकडून परवानगी घेता किंवा तुमचं श्रद्धे जे काही असेल श्रद्धास्थान त्याच्याकडून जेव्हा तुम्ही त्या कर्माची परवानगी घेता आणि झाल्यानंतर ते कर्म त्याला अर्पण करता तेव्हा त्या कर्माचे कर्ते पण म्हणजे एखादं कर्म जर असेल त्याच्यात यश आलं किंवा अपयश आलं त्याचं आपल्या मनामध्ये काही राहत नाही की यश येऊ किंवा अपयश येऊ शेवटी आपण केले कुठे प्रभूच्या इच्छेने ते कर्म जे केले प्रभूच्या इच्छेने केले आणि प्रभूच्या इच्छेने केलेल्या कर्मामध्ये त्याचं कर्ते पण आपल्याकडे येत नाही. कर्ते पण जेव्हा येतं तेव्हा त्या कर्माच्या कर्तेपणाला जे काही लागत असतं म्हणजे त्याचे जे काही व्यापताप त्याला जोडले जातात. एक खूप छान उदाहरण आहे. कधीतरी आलेही असेल सांगितलं असेल पण कर्माच्या हिशोबाच्या दृष्टीने एक सांगते. एक गाव असतं जुन्या काळात एका खेडेगावात एक घर असतं. त्या घरासमोर एक अतिथी उभा राहतो आणि तो अतिथी म्हणतो की माई भूक लागलेली आहे मला जेवायला मिळेल का. पद्धत त्या काळी होती अजूनही आहे अनेक ठिकाणी की दारी आलेल्या अतिथीला उपाशी न जाऊ देणं. अर्थातच जेवण वाढलं अतिथी तृप्त झाले. उन्हाळ्याचे दिवस होते. नंतर त्यांना असं वाटलं की माईला विचारावं की माई ताक आहे का. माईला विचारलं माई ताक मिळेल का. तिच्याकडे तिच्या घरातलं ताक संपलेलं होतं पण ती म्हणाली की मिळेल. तिने असं नाही सांगितलं की माझ्याकडचं ताक संपलंय. ती शेजारणीकडे गेली ताक घेऊन आली आणि त्या अतिथीला दिलं. त्या अतिथीला दिल्यानंतर ते ताक प्यायले ते ताक प्यायल्यानंतर काय झालं काय नाही माहिती नाही. तिथल्या तिथेच ते गतप्राण होऊन पडले. देहनिश्चेष्ट झाला आणि प्राण पाखरू उडून गेले. आता समजेना काय झालं नेमकं. जेवण तर व्यवस्थित केलं होतं. ताकही मागून आणलं होतं. बरं जिने दिलं तिने चांगल्या भावनेने दिलं ना. असं नाही की आणि ती पद्धत होती. मला आमच्या लहानपणी आठवते की गावातले लोक ताक घ्यायला यायचे आणि ताक ते म्हणजे खूप असं मोकळ्या मनाने आणि मोकळ्या हाताने दिलं घेतलं जायचं. त्याच्यामुळे देताना तिने चांगल्याच हेतूने दिलं असणार आहे. आता हे गावात लहान गाव अशी घटना घडल्यानंतर तिथे प्रत्येक जण जमला आणि प्रत्येकामध्ये चर्चा सुरू झाली की तिला विचारतायत जेवण झालं तेव्हा ते व्यवस्थित होते का. हो म्हणे जेवले आम्ही जे जेवलो तेच त्यांना दिलं मी आणि जेवण केल्यानंतर ते छान होते बोलत होते काही म्हटले नाही फक्त ताक पाहिजे असेल तर द्या एवढंच म्हणाले. तर म्हणे ताक मग ताक कुठून आलं. ताक आणलं मी तिच्याकडनं. आता ती म्हटली आम्ही सगळ्यांनी तेच ताक पिलं होतं आता जेवल्यानंतर. तर मी तेच ताक होतं भांड्यातलं तेच ताक मी यांना दिलं. म्हणजे देणारीची चूक नाही घेणारीची चूक नाही पिणाऱ्याची चूक नाही ना. आणि मग घडलं काय नेमकं. आता ते सगळे गाव सगळं गोळा झालं. वरती यमराजाकडे त्या गोष्टीचे आता यमराज तर घेऊन गेले त्यांना. वरती चर्चा सुरू झाली की हे जे घडलं त्याचा नेमका दोष कुणाचा. ह्या कर्माचा दोष. आता हे एक प्रकारे हत्या झाली ना. ब्राह्मण देव असेल तर ब्रह्महत्येचं पातक आहे ते आणि हत्या घडलेली आहे पण ह्याचा दोष कुणाचा आहे. कारण सगळ्यांना दिसतंय की ज्यांनी जे केलं ते चांगल्या मनाने योग्य भावनेने सगळ्यांनी केलेलं आहे. मग दोष कुणाचा आहे. सगळे असे जमले होते दोघी तिघे बायका होते बायकांची सवय असते आपापसात बोलायची. तर एक बाई दुसरीला म्हणते की अगं हिनेच काहीतरी केलं असेल त्या ताकात काय घातलं असेल बाई आणि म्हणून असं झालं. दुसरी म्हणते नाही ना ते देणारीने काहीतरी झालं असेल तिच्याकडे पालमेट फिरली असेल त्या ताकावर तिचं लक्ष नसेल आणि म्हणून हे असं झालं असेल. यमराजाने चित्रगुप्ताला सांगितलं ह्या ज्या बोलतायत ना दोघी बायका त्यांच्या नावावरती ह्याचा दोष टाका.
म्हणजे ज्या कर्माचा कोणालाच काही लेप लागत नव्हता, तर बोलण्यामुळे त्या दोघींच्या नावावरती त्या कर्माचा हिशोब गेला. आणि प्रत्यक्षात घडलेलं असं होतं, जेव्हा ती ताक घेऊन येत होती तेव्हा वरती एक गरुडराज एक सर्प पायात धरून चालले होते. आणि त्या सर्पाचं विष जे आहे, आता ते सर्पाचं विष जे आहे ते त्या पायात धरल्यामुळे तोंडातून विष निघालं आणि ते विष त्या ताकाच्या भांड्यात पडलं होतं. आणि म्हणून त्याच्यामुळे असं झालं होतं. मग इथे गरुडाची चूक आहे का? गरुडाची चूक नाही. सापाची चूक आहे का? सापाची चूक नाही. देणाऱ्या बाईची चूक आहे का? तिची चूक नाहीये. मागून आणणाऱ्या बाईची चूक आहे का? कोणाची चूक नाही. पण अशा वेळी कर्माचा हिशोब हे कथा म्हणून जरी आपण विचार केला तरी गॉसिपिंग ज्याला म्हणतात त्या गॉसिपिंग करणाऱ्या किंवा गॉसिपिंग, आपण त्याला गॉसिपिंग म्हणतो पण प्रत्यक्षात जे घडलंच नसेल. तुम्ही एखाद्यावरती एखादी गोष्ट माहिती नसताना दोषारोप करणं, माहिती आहे का तुम्हाला प्रत्यक्षात काय घडलंय? माहिती नाहीये, पण मग दोषारोप कशासाठी? आपण हे गृहीत धरतो की हे असंच घडलं असेल आणि मग त्या कर्माचा लेश आपल्याला. इथे माऊली असं सांगताय, तैसे मूर्खांचे तयाजी आले आणि धिक्कर्म तयांचे निपजले. तसे त्या मूर्खांचे आयुष्य व्यर्थ आहे आणि जसे सांबरीला नसलेले फळ देता येत नाही, त्याप्रमाणे त्यांच्या हातून घडलेले प्रत्येक कर्म व्यर्थ असल्यामुळे त्या कर्माचा धिक्कार, त्यांच्या त्या कर्माचा धिक्कार असतो. म्हणून कर्म हे किती आपल्याला ती वैज्ञानिक रीती पद्धती कर्म करण्याची माहिती आहे. आपण खूप खरंच नशीबवान आहोत की प्रत्येक कर्म कसं करायचं, त्याचं कर्तेपण कसं ईश्वराकडे द्यायचं, ईश्वराच्या परवानगीने. आपण साधं घरात जरी उदाहरण बघितलं, एखादी घरातली मोठी व्यक्ती असेल, तिला न विचारता जर घरातले लहान व्यक्ती घराबाहेर पडल्या तर ते योग्य आहे का? की मी अमुक ठिकाणी चाललोय, त्यात सुद्धा विचारणं आणि सांगणं असे दोन प्रकार असतात. आजकाल मुलं म्हणतात की नाही आई, मी तुला विचारत नाही, मी तुला सांगून चाललोय, मी रात्री 9 वाजता येईन परत. विचारतायत का की मी जाऊ का? विचारण्याची पद्धत केली. आणि असं असताना त्या घरातल्या मोठ्या व्यक्तीच्या मनाला जो त्रास होतो किंवा मनाला जे दुःख होतं, तसं आपण ज्यांनी आपल्याला इथं पाठवले, ज्या ईश्वराने आपल्याला पाठवले, त्याला न विचारता आपण जर ती कर्म आपलीच समजून करू लागलो तर कुठेतरी आपल्याकडे दोष येईल ना त्याचा, की नाही? विचारलं पाहिजे ना, कारण त्यांनी ह्या सगळ्या शक्ती दिल्यात, सगळे हातपाय दिलेत, कर्म करण्याची शक्ती दिली, ती कर्म त्यांनी तुम्हालाही आपल्याला त्याच्यासाठी ती कर्म करायचे. जरी आपल्यासाठी इथे पुन्हा माया येते, जे इथे पुन्हा प्रकृती येते, जे जे दिसतं आपल्यासाठी म्हणून दिसतं, हे मजचीच तव झाले परिज्ञानाने केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला. ते माझ्यासाठी झाले. एक गीत रामायणातलं फार छान ओळी आहेत. जेव्हा राम रावण युद्ध संपतं आणि रावणाचा अर्थातच वध रामाकडून केला जातो आणि मग सीतामाई आणि राम समोर येतात. आता सीतामाई समोर आल्यानंतर रामांनी तिला स्वीकारायचंय की नाही स्वीकारायचंय हा रामाचा विषय. काय जो असेल अतिशय मनाला यातना देणारा हा प्रसंग. तर त्यावेळेच ते गीत फार छान आहे. किती यत्ने पुन्हा पाहिली तू ते लीनते चारू ते सीते, अशी त्याची सुरुवातीच्या ओळी आहेत. आणि त्याच्यामध्ये रामानं आपल्याला जे काही सांगायचंय सीतेला आता, की थोडक्यात ते असं सांगतायत की माझा तुझा आता काही संबंध नाहीये. तर ते काय ओळी आहेत त्याच्या पहा. तो रावण कामी कपटी तू बसलीस त्याच्या निकटी, तो रावण कामी कपटी तू बसलीस त्याच्या निकटी, नयनासह पापी फुकरुटी. पहा. आणि म्हणून मग मी केले निज कार्य असे, तशा दिशा मोकळ्या तुझसी, उन्हाच्या माग मनोज्ञ मजसी. म्हणजे मी माझं कार्य केले, माझं कार्य आता संपलंय आणि दश दिशा मोकळ्या तुझी, तुला 10 दिशा मोकळ्या, तुला कुठे जिकडे जायचं पण माझ्याकडनं आता सखी सरले ते दोघांमधले नाते. आपल्या दोघांमधलं नातं सरलं म्हणतात. सखी सरले ते दोघांमधले नाते, लीनते चारू ते सीते. म्हणजे किती त्या सीतेच्या शेवटी मग ती सर्व प्रकारे निलवून पाहते आणि मग शेवटी लक्ष्मणाला ती म्हणते भाऊजी माझ्यासाठी चिता सिद्ध करा. आणि त्या चितेमध्ये ती अग्नी प्रवेश करते. सर्व जे उभे असतात सगळ्यांच्या मधून दुःखाचे
हुंकार बाहेर पडत असतात, अतिशय कोणी रडत असतं कोणी काय. आणि थोडाच वेळ गेल्यानंतर प्रत्यक्ष अग्निसीतेला घेऊन प्रकट होतो आणि रामाला आज्ञा देतात की निष्कलंक आणि निष्पाप आहे, तिचा तू पुन्हा स्वीकार कर. अशा अर्थाचं मी केले निज कार्य असे, मी सांगत होते की ते कार्य करून मोकळे होणं. मी केले निज कार्य असे, दशदिशा मोकळ्या तुझसी, त्याच्या अनुज्ञा माग नच माग अनुज्ञा मज असे. तुम्ही मला विचारू नको आता कुठे कुठं जायचं तुला. मग जे काही ते पडिन्नले, ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. म्हणून त्यांच्या कर्माचा धिक्कार असो असं जे म्हटलंय. मग ते मूळ जे काही शिकले ते कसे. आता जे काही आहे त्यांच्या कर्माचा धिक्कार आहे, त्यांच्या ज्ञानाचा धिक्कार आहे, पण ते जे शिकले तर त्याचं फलित काय. तर इथे मौली असं सांगतायत, माकडाने जसं नारळ तोडलं तसं व्यर्थ होय. माकडाने जरी नारळ तोडलं तर त्याची काय किंमत आहे का. माकडाने नारळ तोडलं त्याला त्याचे ते फेकून दे. आम्ही एकदा वृंदावनला गेलो होतो सरांच्या बरोबर नाही का. मला वाटतं प्रीती होतीच. आणि तिथे ती माकडं फारच म्हणजे काय म्हणतात ऍडव्हान्स आहेत एकदम. दीपक भाऊंच्या डोळ्याचा चष्मा दिला त्याच्या हाताने, उचलून दिला आणि त्यांना ती फ्रुटीची हे टाकावी लागायची, फ्रुटीची बाटली द्यावी लागायची. ती फ्रुटीची बाटली दिली की ते पुन्हा चष्मा द्यायचे. कमाल झाली. तसं माकडाला नारळ तोडलं, माकडाने नारळ तोडलं त्याला काही उपयोग नाही असं सांगतात. आता ते फोडून खातं का, त्यातलं पाणी पितं का हे आपल्याला माहिती नाही. त्याला काही कळत नसेल मग ते नारळ तोडल्यानंतर ते नारळ फेकून देत असेल. तसं त्यांचं जे शिकणं आहे ते शिकणं आहे ते. मग जे काही ते पडिले, ते मरकटे नारळ तोडिले, का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे. किंवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखं. त्यांचं जे काही शिक्षण आहे, त्यांचं जे काही शिकणं आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, त्यांचं जे काही वेदशास्त्र संपन्नता आहे, ते सगळं माकडाच्या हाती नारळ आणि आंधळ्याच्या हाती मोती तसं असावं. तसं सगळं व्यर्थ आहे. किंबहुना तयांची शास्त्रे, जैशी कुमारी हाती विधली शस्त्रे, की अशौचा मंत्रे बीजे कथी. इतकेच नव्हे तर त्यांची घोकलेली सर्व शास्त्रे कशी, तर जशी लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अमंगळ मनुष्याला सांगितलेली बीज मंत्रे अपायकारक होतात. अमंगळ मनुष्याला, ज्याला पात्रता आहे, त्याला जर एखादा बीजमंत्र सांगितला तर त्याचा उपयोग काय होतो का. त्याचा उपयोग काय. म्हणून त्यांचं जे शास्त्र आहे, त्यांनी घोकलेली सगळी शास्त्र जे आहेत ती शास्त्र एखाद्या लहान मुली कुमारिकेच्या हातात शस्त्र दिली, जिला ते शस्त्र चालवायचं अजून माहिती नाही, जिला त्या शस्त्रांचं ज्ञान नाही, हातात धरून ती फक्त बघत बसेल. हा, एखाद्याला त्याचं ज्ञान असेल, समजा कुमारिका नाही, ती मोठी झालेली असेल. मुलींनी शस्त्र त्या काळातही चालवलेली आहेत, आजच्या काळातही चालवतात. पण अगदीच लहान मुलीच्या हातात शस्त्र दिल्यानंतर त्याचा जसा उपयोग नसतो तसं त्यांची जी काही घोकलेली शास्त्र आहे त्याचा काहीही उपयोग होत असं सांगते. की अशौचा मंत्री, आणि हे तर आणखी पुढे एखाद्या अमंगळ मनुष्याला सांगितलेली जशी बीजमंत्र अपायकारक, म्हणजे उलट त्याचा अपायच होतो. ती छान कथा आहे. ते सगळ्यांना माहितीये पण त्या अर्थाने सांगितली तर पुन्हा हरकत नाही असं वाटतं. माहिती असलेली कथा आहे सगळ्यांनी. एक जण असतो, एक झेन किंवा बुद्ध असे गुरु असतात आणि अनेक लोक त्यांच्याकडे येत असतात. कुणाला काही मागायचं असतं, कुणाला काही हवं असतं, कुणाला आध्यात्मिक हवं असतं, कुणाला व्यावहारिक काही हवं असतं. आणि अशा पद्धतीने एखाद्याकडे काही सामर्थ्य आहे आणि त्याच्यातून आपल्याला काही मिळतं हे लक्षात आलं की त्या माणसाकडे त्याही काळात रीग लागायची, आताच्याही काळात रीग लागते. आणि आपली पात्रता काय आहे किंवा पात्रता आहे की नाही याचा विचार न करता मागितल्या जातं. पण देणाऱ्यासाठी ते मोठं अवघड असतं की कसं द्यावं हा विषय असतो. असंच एका गुरुंच्याकडे एक जण गेला आणि म्हणाला की तुम्हाला जे काही माहिती आहे सगळं त्यातलं मला द्या काहीतरी. 2 दिवस 4 दिवस त्यांनी टाळलं, कारण माहिती होतं की एखाद्या ह्याच्यात आपण जर दिलं तर त्याचा उपयोग काही होणार नाहीये. पण तो हा हटायलाच तयार नव्हता.
शेवटी अगदी 4-8 दिवसानंतर त्या गुरूंनी सांगितलं की बाबा असा असा हा मंत्र आहे आणि हा मंत्राचा जाप तू रोज करत जा. हो म्हणाला, खुश झाला. निघाला ते मंत्र त्याला मिळाला आणि निघाला तो. निघाला असं दारापर्यंत गेला, हाक मारली त्यांनी, परत ये इकडे म्हणाले. आणि काय म्हणे, तर म्हणे की नाही, घरी गेल्यानंतर फक्त जेव्हा स्नान वगैरे करून तो हा जाप करायला बसशील तेव्हा फक्त लाल तोंडाचं माकड अजिबात येऊ देऊ नकोस. छे छे छे, आपल्याला लाल तोंडाचं माकड कधीच येत नाही. चालेल म्हणाले, चाल तू करशील चांगलं, जा. गेला तो, घरी गेला, स्नानादी सगळे कर्म केले आणि ते जप करायला बसल्याबरोबर लाल तोंडाचं माकड. आता जी गोष्ट नाही म्हणेल, जी गोष्ट नको, तीच पुन्हा पुन्हा समोर यायला. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, ते लाल तोंडाचं माकड काही पिच्छा सोडे ना. पुन्हा आला त्या गुरुकडे, म्हणे तुम्ही कशासाठी मला लाल तोंडाचा? अरे म्हणे तुला देण्याची पात्रता नव्हती, तुझ्याकडनं ते घडू नये त्याच्यासाठी ते लाल तोंडाचं माकड. म्हणजे एखाद्याची जर पात्रता नसेल, इथे माऊली काय सांगतायत, अमंगळ मनुष्यात सांगितलेली बीजमंत्रे, की अशौच्या मंत्रे बीजे कथिली, तशी ती जशी व्यर्थ होतात. एखाद्याची पात्रता नसताना जर एखाद्याला काही दिलं गेलं तर ते देणं हे व्यर्थ असतं. त्याप्रमाणे त्यांचं जीवन आहे, त्यांची भोगलेली सगळं शास्त्रीय आहे. तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले गा धनंजया, ते अघवेची गेले वाया जे चित्तहीन. तैसे ज्ञान जात तया, आणि जे काही आचरले गा धनंजया, ते अघवेची गेले वाया जे चित्तहीन. त्याप्रमाणे अर्जुना, त्यांचे सर्व प्रकारच्या शास्त्रांचे अविज्ञानी अयोगी विषयी ज्ञान व जे काही आचरण केले ते सर्वच व्यर्थ गेले, कारण त्यांचे चित्त बुद्धी अहंकार रक्तरंगानुसार हीन असते. रक्त शुद्ध असले तर बुद्धी अहंकार चित्तही शुद्ध होऊन स्थिरता येते. आता इथे वैज्ञानिक भाग बाप्पासाहेबांनी ह्या ओवीच्या अर्थामध्ये सांगितलेला आहे. सर्व प्रकारच्या शास्त्राचे ज्ञान आणि जे काही आचरण केले ते व्यर्थ गेले म्हणतात ह्या लोकांचं, कारण त्यांचे चित्तबुद्धी अहंकार रक्तरंगानुसार हीन असते. आणि रक्त जर शुद्ध असले तर बुद्धी अहंकार चित्तही शुद्ध होऊन स्थिरता येत असते. पहा, रक्तरंगानुसार जे काही वर्तन असतं त्याचं फळ मिळतं. रक्तरंग जर शुद्ध नसेल, 3 प्रकारचे रक्तरंग सांगितलेले, तम रज आणि सत्व, बरोबर आहे. त्रिगुणी रक्त ज्याला म्हणतात, 3 प्रकारचं रक्त आहे. आता तमभाग जो आहे रक्ताचा, तमभाग हा जडत्व, आळस. असं म्हणतात की गर्भामध्ये जे बाळ आहे असं सांगितलं जातं. आता त्याच्या खरे खोटेपणामध्ये आपल्याला जायचं नाहीये, फक्त आपल्याला तम ह्याचा अर्थ लक्षात घेण्यापुरता हा भाग बघायचा आहे. असं म्हणतात गर्भामध्ये जे बाळ असतं ते तमो ह्याच्यामध्ये असतं, कारण जडत्व असतं. पृथ्वी तत्वाला सुद्धा जडत्व असतं, म्हणून पृथ्वी ही सुद्धा तमोगुणी आहे असं सांगितलं जातं, कारण त्याच्यामध्ये जडत्व आहे आणि तमभाग जास्त आहे. आता तमभाग आहे. रजभाग कसा असतो? रजभाग चंचल ज्याला आपण म्हणतो, चंचलत्व असतं. पण त्याला दुसऱ्या अर्थाने जर पाहायचं म्हटलं तर सक्रियता त्याच्यामध्ये असते. क्रियाशील जो भाग असतो तो रजोगुणी असतो. आणि शुद्ध सात्विक स्थिरता देणारा जो भाग आहे तो शुद्ध सात्विक भाग जो आहे तो स्थिरता देणार आहे. आता इथे माऊली काय सांगतायत, अर्जुना, त्यांचे सर्व प्रकारच्या शास्त्रांचे ज्ञान व जे काही आचरण केले ते व्यर्थ गेले, कारण त्यांचे चित्त बुद्धी अहंकार रक्तरंगानुसार हीन असते. आता रक्तरंग जर बदलायचा असेल तर रक्तरंग बदलण्यासाठी तुम्हाला माऊलींनी सांगितलेले किंवा भगवंतांनी भगवद्गीतेत दिलेले वैज्ञानिक रीती पद्धतीचा अवलंब करावा लागेल. मग त्याच्यामध्ये चरवण तर्पण आहे, तपश्चर्या, साधन आहे, जे जे काही त्याच्यामध्ये असेल ते सगळं त्याच्यासाठी आलेलं आहे. आता अशा पद्धतीने जर तुम्ही रक्त जर शुद्ध करत गेलात तर रक्तामधला तमोगुणी भाग जाईल, रक्तामधला रजोगुणी भाग जाईल आणि फक्त सत्वयुक्त, शुद्ध सत्वयुक्त रक्त राहून स्थिरता येईल. म्हणजे जसा जसा रक्तरंग बदलत जातो तसं तसं त्या व्यक्तीची प्रकृती जी आहे ती बदलत जाते. जेव्हा रक्तरंग, आपण फक्त ह्या ओवीपुरताच त्याचा विचार करणार आहोत, रक्तरंग हा शुद्ध सात्विक होतो, म्हणजे तमोगुणी रक्त हे काळसर रक्त आहे. थोडस आणखी काळपटपणा थोडा कमी झाला, लालसरपणाकडे रक्ताचा रंग आला की तो रजोगुणी होतं, आणि पूर्ण गुलाबी किंवा भगव्या रंगाचं रक्त जेव्हा तयार होईल तेव्हा ते रक्त शुद्ध सात्विक, आणि रक्तामधून जेव्हा तमोगुण आणि रजोगुण नाहीसा होईल, शुद्ध सात्विक
सत्वयुक्त रक्त जेव्हा शिल्लक राहील तेव्हा त्याची प्रकृती आपोआप स्थिर होईल आणि स्थिरत्वाकडे जाईल. आणि अशा व्यक्तीच्या हातून पहा तुम्ही, लहान मुले जेव्हा अगदी छोटी 3-4 वर्षाची मुलं असतात, रजोगुणी असतात, 1 मिनिट स्वस्थ बसत नाहीत. 1 मिनिट, 1 मिनिट म्हणते मी, काही क्षण सुद्धा ही मुलं स्वस्थ बसत नाही. सारखं ते ओढ, ते घे, ते काढ, हे कर, तिथं चढ, इकडं घे, कुठंतरी काय खुटफुट कर, काही नाही तरी काही चालू असतं, चंचलत्व असतं. ह्या मुलांना जर स्थिर बसा म्हटलं तर जमेल का? नाही जमणार. पण हेच जर रक्तरंग जर बदलत गेले, तमोगुणी रक्त गेलं, रजोगुणी रक्त गेलं आणि रजोगुणी रक्ताचा भाग कमी होऊन जेव्हा शुद्ध सात्विक रक्त होईल तेव्हा आपोआप स्थिरता येईल. आणि त्या स्थिरतेतून, त्या मनबुद्धीतून ज्या काही क्रिया होतील त्या वैज्ञानिक चित्तही शुद्ध होऊन स्थिरता येत असते. हे अघवेची गेले वाया जे चित्तहीन. म्हणजे ह्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांचं सगळं अधिवर्णन चाललेलं आहे, ज्यांच्यासाठी माऊली एवढं सगळं सांगतायत की त्यांचं जीवन कसं व्यर्थ आहे, त्यांनी केलेली कर्म कशी व्यर्थ आहेत, त्यांनी घोकलेलं शास्त्र कसं व्यर्थ आहे, त्यांचं ज्ञान कसं व्यर्थ आहे. तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गे धनंजय, सर्व प्रकारच्या शास्त्रांचं ज्ञान आणि जे काही आचरण केलं ते सगळं व्यर्थ आहे. ह्याचं कारण त्यांचे रक्तरंग बदललेले नाही. आणि रक्तरंग बदललेले नाही, चित्त मन बुद्धीत स्थिरता नाही. आणि म्हणून त्यांनी जे जे काही आचरण केलं ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून चित्त मन बुद्धीत स्थिरता आल्याशिवाय काही घडू शकत. पै तमो गुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्राशी, विवेकाचा ठावची कुशी निशाचरीचे, विषय रक्त तमोगुणी काळसर असते. तमोगुणी धर्माची प्रकृती राक्षसी जी आहे ती दुसऱ्या लोकांच्या सद्बुद्धीला गिळते, सुविचाराचा मागमूस राहू देत नाही, अशी ही अज्ञानाची काळोखी रात्र उत्पन्न करणार. पै तमोगुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्राशी. तमोगुण जो असतो, जर खरंच असं ह्याचं संशोधन झालं तर लक्षात येईल अनेक प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत असं म्हटलं जातं. त्याला वैज्ञानिक आधार किंवा आध्यात्मिक विज्ञानाच्या दृष्टीने त्याच्या किती तपासण्या झाल्यात किंवा काय हा भाग आपल्या समोर नाहीये. पण माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून जे काही आपल्या समोर जो काही भाग आहे त्याच्यातनं असं सांगितलं जातं की तमोगुणी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते सगळे तमोगुणी प्रवृत्तीचे असतात. आणि तमोगुणी प्रवृत्ती जेव्हा पै तमोगुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्राशी, जवळपास असणाऱ्या किंवा त्यांच्या संपर्कात असणाऱ्या चांगल्या विचारांच्या व्यक्तींची जी काही चांगली बुद्धी असेल ती पण ते सगळे एक प्रकारे ग्राशी असं म्हटलं इथे मौलिक शब्द. म्हणजे त्यांच्या सहवासात येणाऱ्या सत्वयुक्त व्यक्तींचाही उपयोग होत नाही, कारण ते त्या दृष्टीने विचार करत नाहीत, त्या दृष्टीने ते वागू शकत नाहीत. म्हणून पै तमोगुणाची राक्षसी जे सुबुद्धी ते ग्राशी, विवेकाचा ठावची कुशी निशाचरी जे, हे जे राक्षसी आणि निशाचरी आहेत ते तमोगुणी आहेत आणि ते चांगल्या बुद्धीचा तिथे ठाव ठिकाणा राहू देत नाहीत किंवा चांगली बुद्धी तिथे ते राहू देत. अशी ही अज्ञानाची काळोखी रात्र उत्पन्न, सुविचाराचा ते मागमूस राहू देत नाहीत, दुसऱ्या लोकांच्या सद्बुद्धीला ती गिळते. ती प्रकृती वरपडे झाले म्हणून चिंतेचे नि कपाटे गेले, वरी तामसी येचे पडिले मुखा माझे. त्या आसुरी प्रकृतीच्या ताब्यात गेले म्हणून ते मूढ तिच्या बरोबर चिंतेच्या गुहेत गेले आणि आयतेच तिच्या मुखात पडले. आसुरी प्रकृतीच्या ताब्यात ते मूढ. आता हे जे सगळे वर पासून ज्यांचं वर्णन चाललंय गेल्या आठवड्यापासून किंवा त्याच्याही आधीच्या आठवड्यापासून ज्यांचं वर्णन चाललेलं आहे, असे हे सगळे मूढ लोक तिच्या बरोबर, कुणाच्या बरोबर, ती प्रकृतीवर पडे झाले म्हणजे त्या आसुरी प्रकृतीच्या ताब्यात गेले, तमोगुणी प्रकृतीच्या ताब्यात गेले आणि म्हणून चिंतेच्या गुहेत पडले. आणि ऐकतेच तिच्या मुखात, कुणाच्या मुखात पडले, आसुरी प्रकृतीच्या मुखात पडले, तमोगुणाच्या मुखात पडले आणि चिंतेच्या गुहेत गेले. जेथ आशेची ये लाळे आता हिंसा जीभ लोळे, देवीची असंतोषाचे चाकळे अखंड चगळे. त्या आसुरी प्रकृतीच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते किंवा लोटांगण घालते. आसुरी प्रकृतीच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये
हिंसारूपी जीभ लोळते किंवा लोटांगण घालते आणि असंतेशाचे घाणेरे घास सदाच सगळीत बसते. त्याच माऊलींनी त्यांच्या खरं म्हणजे माऊलींच्या ओव्या ज्या आहेत किंवा त्याचे अर्थ जे आहेत सहज काही वेळा वाचल्यानंतरही काही वेळा क्वचित कुठेतरी असं लक्षात येऊ शकतं. पण काही वेळा ही भाषा असं वाटतं की वेगळीच काहीतरी माऊलींची भाषा सहसा पण विषय सांगण्याच्या ओघामध्ये त्याचा सत्यपणा सांगण्यासाठी किंवा त्याचं कटुत्व जे आहे ते आपल्या समोर उभं करण्यासाठी माऊलींनी अशी भाषा वापरली. आसुरी प्रकृतीच्या मुखात आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते. आसुरी प्रकृतीच्या मुखात ते हे जे ज्यांचं जीवन सगळं व्यर्थ आहे ते आता कुठे गेलेत? आसुरी प्रकृतीच्या ताब्यात गेलेले, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे चिंतेच्या गुहेत गेलेत असं आधीवरची ओवी सांगते. आणि आता असं म्हणतायत माऊली की जेथ आशेची लाळे आत हिंसा जीभ लोळे. म्हणजे आशेच्या लाळेमध्ये हिंसारूपी जीभ लोळते, लोटांगण घालते. कुठे? आसुरी प्रकृतीच्या मुखात हिंसारूपी जीभ लोळते आणि तिथे ती लोटांगण घालते. देवीचे असंतोषाचे चाकळे अखंड चगळी आणि असंतोषाचे घाणेरे घास सदाच चगळीत असे. कोण? त्या आसुरी प्रकृतीच्या मुखामध्ये असणारी हिंसारूपी जीभ ही त्या लाळेमध्ये आशेच्या लाळेमध्ये लोळते आणि असंतोषाचे घास सदा चगळत राहते. त्याच्यावरती सांगण्याचं काही आहे का? कोणाच्या मनात काही शंका? घाणेरे घास म्हणजे घाणेरे हा. जे अनर्थाचे कानवेली अवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. जी आसुरी प्रकृती ओठ चाटीत अनर्थाच्या कान्यापर्यंत बाहेर निघते. पहा, जी अपराधांच्या पर्वतामध्ये नेहमीच चुकाने वाजलेली दरी. आसुरी प्रकृतीचं वर्णन आहे हे. आसुरी प्रकृती अनर्थाच्या कानापर्यंत बाहेर निघते असं म्हणतात. म्हणजे अनर्थापर्यंत पोहोचते ही आसुरी प्रकृती. ओठ चाटीत अनर्थाच्या कानापर्यंत बाहेर निघते. माऊलींचे आपल्याला फारसे परिचित नसणारे हे शब्द आणि त्याचे अर्थ आहेत. अनर्थाचे कानवेली अवाळवे चाटीत निघे बाहेर. जे प्रमाद पर्वतीची दरी सदाची मातली. अपराधांच्या पर्वतामध्ये नेहमीच चुकांनी माजलेली ती दरी आहे. जेथ द्वेषाची पहा त्याच ह्याच्यामध्ये पुढचंही वर्णन चाललेलं आहे. जेथ द्वेषाची या दाढा खसखसा ज्ञानाचा करीती रगडा. जे त्वगस्थी गवसनी मूढा स्थूल बुद्धी. आता याच खाली अर्थ पहा आणि समोरचाही अर्थ पहा. जिच्या तोंडामध्ये द्वेषाच्या दाढा सपासप चावून अतिंद्रिय ज्ञानाचा चुराडा करतात. अतिंद्रिय ज्ञानाचा त्यांचा काही संबंध राहत नाही. ज्या अतिंद्रिय ज्ञानाच्या वाटेवरती आपण आहोत त्या अतिंद्रिय ज्ञानाचा ह्या मूढ लोकांचा काहीही संबंध नसतो. आणि त्यांच्यामधली आसुरी प्रकृती जी आहे ती आसुरी प्रकृती काय करते? पहा, तोंडामधील द्वेषाच्या दाढा सपासप चावून अतिंद्रिय ज्ञानाचा चुराडा करतात. त्यामुळे अज्ञान वाढते. अतिंद्रिय ज्ञानाचा चुराडा झाला की अज्ञान वाढतं. जी आसुरी माया स्थूल बुद्धी असलेल्या मूर्खाच्या देहावर त्वचेची व देहाच्या आत हाडांची गवसणी झाली. जी आसुरी माया आहे स्थूल बुद्धी असलेल्या मूर्खाच्या देहावर त्वचेची व देहाच्या आत हाडांची गवसणी झालेली. चर्म आणि हाड यांचं वेष्टन असलेलं म्हणजे ती आसुरी माया स्थूल बुद्धी असलेल्या मूर्खाच्या देहावर त्वचेची आणि आतमध्ये हाडांची चर्म आणि हाड यांचं वेष्टन. गवसणी म्हणजे त्याच्यावरचं आवरण. हाडांच्या वरती पण एक आवरण असतं ना आतमध्ये, बरोबर आहे. आणि देहावरती जे हे चामड्याचं आवरण आहे ती आसुरी माया आणि ती प्रवृत्ती त्यांच्या देहावरती ते आवरण झालेले. ऐसे आसुरीय प्रकृतीचे तोंडी जे झाले गाभू तोंडी ते बुडवून गेले कुंडी व्यामोहाची. अशा प्रकारे जे अव्यवसायी मूढ बुद्धी लोक त्या आसुरी राक्षसी प्रकृतीच्या तोंडात भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे जाऊन पडले. ते गतिभ्रमणी मोहाच्या कुंडात बुडून गेले. अव्यवसायी मूढ बुद्धी लोक आसुरी राक्षसी प्रकृतीच्या तोंडात भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे जाऊन उचलून टाकतात ना. लहान मुलांना काही झालं असेल शनिवारी टाका, बुधवारी टाका, भाकरीला काही काळं लावा किंवा त्याच्यावर पिवळा भात ठेवा किंवा एखादं काही अंड उकडून ठेवा असं सांगतात. त्याला काढं लावून आणि ते त्याच्यावर उतरून ते असं नेऊन टाका.
असं सांगितलं जातं न करता केल्या जातं. काही प्रकार आहे आपण नाकारणं किंवा ह्याचा हा विषय नाहीये. पण इथे जे उदाहरण दिलंय की एखाद्या भूताला टाकलेलं तेच उदाहरण दिलंय माऊलींनी की भूताला टाकलेलं जसा बळी असतो तसे हे लोक त्या आसुरी प्रवृत्तीच्या तोंडात जाऊन आपोआप पडतात भूताला बळी दिल्यासाठी. आणि गतिभ्रमणी मोहाच्या कुंडात, गतिभ्रमणी म्हणजे पुन्हाच्या चक्रामध्ये जे जायचंय 84 लक्ष योनीच्या चक्रामध्ये गतिभ्रमण येते, स्थिरता नाही आणि पुढची वाट नाही, पुन्हा परत फिरण्याचा कार्यक्रम आहे. एवं तमाची पडिले करते न पविजतची विचाराचे निहाते, हे असो ते गेले जिथे ते शुद्धीचे नाही. याप्रमाणे जे विचारांच्या हाताकडून सहाय्य न मिळतात तयाच्या खोल घोर अधगमनी खळण्यात जाऊन पडले. इतकेच नव्हे तर ते जेथे गेले त्या ठिकाणाचा शोधच लागत नाही. ते जेथे गेले त्या ठिकाणाचा शोधच लागत नाही. विचारांच्या हाताकडून सहाय्य न मिळताच तमाच्या खोल घोर अधगमनी खळग्यात, तमाचा खोल घोर अधगमनी म्हणजे खाली घेऊन जाणारा खळगा, अधगमनी खाली जाणारा खळगा, अशा खळग्यामध्ये ते जाऊन पडले. ते जेथे गेले त्या ठिकाणाचं इतके खाली गेले, इतके खोल गेले की त्याचा काहीच शोध लागत नाहीये. आहेत का माझं घड्याळ का पुढे दाखवते. म्हणून असो ती ये वायानी कायशी मूर्खांची बोलणी, वाया वाढविता वाणी शिने लहन. आसुरी प्रकृतीचे मूर्ख लोक ज्या गतीत गेले किंवा जातात त्यांच्या ह्या गोष्टी बोलणे व्यर्थ आहे म्हणून राहू देत. आता माऊली म्हणतायत त्यांच्या गोष्टी बोलणे व्यर्थ आहे म्हणून राहू देत. मूर्खांच्या गोष्टी कशाला बोलाव्यात, ही बोलणी वाढवण्यात वाणीला मात्र व्यर्थ शेर होईल. आता माऊलींनी इथं त्या मूर्खांच्या विषयीचं बोलणं, आज सगळा तोच भाग आला त्यांच्या विषयीचं. परवा पण तोच होता ना. नाही, खूप परखडपणे बोलले, खूप परखड बोलले, खूप परखड बोलले. म्हणून म्हणलं ही भाषा आपल्याला परिचित नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर पटपट सरकल्यासारखं वाटलं मला की त्याचं फारसं लक्षात येत होता तो भाग की काय आहे. त्याच्यामुळे फारसं त्याच्या डेप्थ मध्ये न जाता त्यांचं जीवन कसं असतं ते माऊलींनी सांगितलंय. आणि इथे माऊली असं सांगतात, म्हणून असो ती ये वायानी कायशी मूर्खांची बोलणे, वाया वाढविता वाणी शिने लहन. आता या मूर्खांच्या विषयीचं बोलणं राहू देत म्हणतात. जे आसुरी प्रकृतीचे मूर्ख लोक ज्या गतीत गेले किंवा जातात त्यांच्या ह्या गोष्टी बोलणे व्यर्थ आहे. मूर्खांच्या गोष्टी कशाला बोलाव्यात, ही बोलणी वाढवण्यात वाणीला मात्र व्यर्थ क्षीण होईल. आणि आता ते राहू दे असं म्हणतायत. आता पुढच्या ओळीत माऊली नेमकं काय सांगतायत आपण एकदा बघू. ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. वा. याप्रमाणे श्रीकृष्णाने भाषण केले त्यावेळी अर्जुन म्हणाला, होय महाराजा. मग श्रीकृष्ण म्हणाले, ज्या बोलण्यात वाणीला विसावा मिळतो ती साधू कथा ऐक. ज्या बोलण्यात, किती छान सांगताय, ज्या बोलण्यात वाणीला विसावा मिळतो. आतापर्यंत जे बोलले त्या बोलण्यात माऊलींच्या वाणीला किंवा भगवंताच्या वाणीला विसावा नव्हता. त्यांना ते शेवटी असं झालं की हे बोलणं आता आपण बास करू, हे मूर्खांच्या विषयीचं बोलणं आता नको आणि वाणीला व्यर्थशील होईल. म्हणून पुढच्या ओळीत असं सांगतायत की ऐसे बोलिले देवे तेथ जी जी म्हणितले पांडवे, ऐके जेथ वाचा विसवे ते साधू कथा. जिथे वाणीला माझ्या विसावा मिळेल अशा साधूची कथा तुला सांगतो आणि ती आता ऐक असं सांगतायत. आता साधू कथा सांगण्याचा जो 13वा श्लोक आहे तो फक्त आपण एकदा घेऊ, फक्त वाचून घेते आणि पुढच्या वेळी आपण पुन्हा तिथून सुरू करू. महात्मानस्तु मां पार्थम दैवी प्रकृतीमाश्रिता, महात्मानस्तु मां पार्थम दैवीं प्रकृतीमाश्रिता, भजन्त्यन्य मानसो द्यात्मा भूतधीम व्ययम, भूताधीम व्ययम, भजन्ते तन्मानसो ज्ञात्वा भूताधीम व्ययम, भूताधीम व्ययम. दैवी मायेच्या कृपेमुळे सात्विक भक्त भगवत रूपता पाहून व्यष्टी समष्टी उपासक बनतात. ते सामर्थ्य ऐश्वर्य बुद्धी योगात आहे. पण हे अर्जुना, परमेश्वरी दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला नित्य भूताचे कारण अनुभवून अनन्य चित्त होऊन बसतात. झाले का तुमचे 3 मिनिट? पुढच्या वेळी आपण 13व्या श्लोकापासून पुन्हा घेणार आहोत.
पाहता पाहता नवीन वर्षाचा 4था महिना निम्मा झाला. काय दिवस जातात बापरे पटापट. एक दीड महिना संपता संपता आपण मे महिन्याची सुट्टी घ्यायची काय त्याचा एकदा विचार करून महिनाभर आपण सुट्टी द्यायला हरकत नसते. त्याच्यात कुठे गावात जायचं असतं. ऐकणाऱ्यांना जरा विश्राम पाहिजे असतो. होती अपराध कधी क्षमाई माई ठेवी डोई लाज राखीश ऋषी कुळाला गोखलंक वागवी निशंक घेई परी होती अपराध कधी क्षमाई माई ठेवी डोई लाज राखी ऋषी कुळाला गोखलंक वागवी निशंक घेई पदरी होती अपराध करी क्षमाई पायी फिरी डोई लाजरा ऋषी कुळान लागो कलंक वागवी निशंक घेई पदरी. ओम हरी राम हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री मोठी श्री महाराज की जय. श्री मोठी ऋषी महाराज की जय. बोल भवानी की जय.